वारकरी भूषण ह.भ.प. शंकरनाना मोरे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सायगाव दणाणले. येवला तालुक्यातील सायगाव येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या कृपेने आयोजित करण्यात आलेला अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा यंदा 44व्या वर्षीही भक्तिभावात संपन्न झाला. सप्ताहाच्या समारोप दिनी वारकरी भूषण ह.भ.प. शंकरनाना मोरे सातारा यांच्या काल्याच्या कीर्तनाने संपूर्ण पंचक्रोशी भक्तिरसात न्हाऊन निघाली. पहाटे टाळ मृदुंगाच्या गजरात ग्रंथ मिरवणूक काढण्यात आली. विठ्ठल विठ्ठल आणि रामकृष्ण हरीच्या अखंड नामघोषाने सायगाव दुमदुमून गेले. लहान मुलांपासून आबालवृद्धांपर्यंत सर्वांनी या भक्तिमय वातावरणाचा आनंद घेतला. कीर्तनात संत तुकाराम महाराज यांच्या गाथेतील अभंग क्रमांक 3490 चुरा चुरा कर माखन खाया गवळणी का नंद कुमार कन्हैया या अभंगावर आधारित श्रीकृष्णाच्या गोकुळ चरित्राचे रसाळ आणि हृदयस्पर्शी निरूपण करण्यात आले. भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांचे वर्णन करताना महाराजांनी जीवनातील ऊन सावलीचा खेळ अधोरेखित केला. गायी राखणारा गोपाळ जसा साधेपणात महान ठरतो तसेच साध्या जीवनमूल्यांतच खरे समाधान आहे असा संदेश त्यांनी दिला. कीर्तनातून व्यसनमुक्तीवर जोरदार प्रहार करण्यात आला. गुटखा तंबाखूच्या व्यसनावर मार्मिक टोला लगावत लोणी गूळ खा पण व्यसन टाळा असा थेट संदेश देत समाज जागृती केली. पूर्वीची शिक्षण संस्कृती, संत परंपरेतील शिस्त आणि आजच्या बदलत्या काळातील विसंगती यावर भाष्य करत महाराजांनी उपस्थितांना अंतर्मुख केले. सप्ताहभर दररोज पहाटे काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, संत कीर्तन आणि 7 दिवस महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील एकोपा, भक्ती, समाजकारण, धर्मकारण यांची सांगड या सप्ताहातून पुन्हा अधोरेखित झाली. काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाने सप्ताहाची भक्तिमय सांगता झाली. सायगाव ग्रामस्थ व अखंड हरिनाम सप्ताह कमिटीचे ह्या योग्य नियोजनामुळे 44 वर्षाची ही अखंड परंपरा अधिक तेजाने उजळली. सायगावात पुन्हा एकदा संत विचारांचा जयघोष उठला. विठ्ठल विठ्ठल. न्यूज ब्युरो रिपोर्ट एकनाथ भालेराव, सायगाव.